महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी। श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची 1.5 तास विशेष पथकाकडून चौकशी। माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात। कृषी विभागातील घोटाळ्याबाबत सुरेश धस धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध ईडीकडे करणार तक्रार। आजपासून बीडच्या मस्साजोगमधून काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेला सुरुवात। हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली देशमुख कुटुंबियाची भेट। त्यानंतर 51 किलोमीटरच्या पदयात्रेला सुरुवात। विजय वडेट्टीवारांना उच्च न्यायालयाची नोटीस। निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत 4 आठवड्यात उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश। स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळेंनी केली होती याचिका। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। राज्यातील प्रमुख खनिजाच्या 40 खाणपट्ट्यांसंदर्भात होणार चर्चा। खाणपट्ट्यांच्या कार्यान्वयाच्या अनुषंगाने घेणार आढावा। वनविभाग सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या आवळणार। सतीश भोसलेने अनेक मुक्या प्राण्यांची हत्या केल्याचं समोर, तर विदूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल। चंद्रपूर शहरात 2 पोलिसांवर तरुणांचा हल्ला। किरकोळ वादातून पोलिसांवर धारधार शस्त्रांनी वार। एका पोलिसाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये शेतात सोन्याची नाणी पडल्याच्या अफवेने खळबळ। सोन्याची नाणी शोधण्यासाठी संपूर्ण गाव शेतात, खनिजाच्या शोधात खोदकाम। महिलांना एक खून माफ करा। महिला दिनी रोहिणीताई खडसे यांची राष्ट्रपतींकडे मागणी। महिलांवरील वाढत्या अत्याचारावरून रोहिणी खडसेंचं राष्ट्रपतींना पत्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।